नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर आलाय. म्हणजेच की जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लवकरच तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे. या संदर्भातील जो GR आहे तो प्रसिद्ध करण्यात त्या ठिकाणी आलेला आहे. GR मध्ये काय काय माहिती दिलेली आहे, हप्त्याबाबत हप्ता कधी येणार आपण थोडक्यात जाणून घेऊया. म्हणजेच की लाडक्या बहिणींनो, आपण इथे बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सन 2025-26 करता आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत हा 18 फेब्रुवारी 2026 चा GR आहे. या GR मध्ये महत्त्वपूर्ण माहिती दिली आपण आता समजून घेणार आहोत की म्हणजेच की 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकावेळेनुसार सन म्हणजेच की 20/2/26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरित करण्यासाठी कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसारच आता वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांच्या म्हणजेच की जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे 2026 हा जानेवारी 2026चा जो हप्ता आहे तो आर्थिक लाभ हा अदा करण्यासाठी लेखाशेषासाठी अनुदाने वितरित करण्यासाठी 98.45 कोटी इतका जो काही निधी आहे तो मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना अंतर्गत जे काही राज्यातील पात्र लाभार्थी आहेत त्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही. ज्यामुळे आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या असतील किंवा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना असतील त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही. सरकारने दक्षता घ्यायला सांगितलेली आहे. अशा प्रकारचा हा GR आहे. लवकरच तुमच्या बँक खात्यांमध्ये हे पैसे येणार आहेत व पैसे कधी जमा होतील त्या GR आल्यापासून 4 ते 5 दिवसांमध्ये आपल्या बँक खात्यांमध्ये हे ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी आहे त्या बहिणींच्या खात्यांमध्ये 4-5 दिवसांमध्ये हे बँक खात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. 4 ते 5 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यांमध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे. धन्यवाद.